नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल ॲग्री गँगमध्ये. आता नुकताच PDKV अकोला युनिव्हर्सिटीचा फर्स्ट सेमिस्टरचा रिझल्ट जाहीर झालेला आहे. आता बरेचसे विद्यार्थी मेसेज करत आहे की सर रिझल्ट कसा चेक करायचा. तर त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, आपल्या अकोला युनिव्हर्सिटीची एक वेबसाईट आहे. ती वेबसाईट तुम्ही सर्च करायची आणि तिथे तुम्ही तुमचा रिझल्ट चेक करू शकता. तर ते सर्व चेक कसं करायचं ही सर्व प्रोसेस मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा. तर रिझल्ट चेक करण्यासाठी आपल्याला IUMS अकोला असं सर्च करायचं आहे गुगल क्रोमला. त्यानंतर सर्च केल्यावर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल. तर या वेबसाईटवर तुम्ही क्लिक करून घ्यायचं आहे. आता या वेबसाईटची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा आहे, तिथूनसुद्धा तुम्ही व्हिजिट करू शकता. तर त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर काही अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. तर तुम्हाला येथे लॉग इनचं जे ऑप्शन आहे साइन इनचं, त्याचे लॉग इन ID आणि पासवर्ड टाकायचं आहे. तर आता तुमचा लॉग इन ID आणि पासवर्ड काय आहे, तर तुम्ही ॲडमिशनच्या वेळेस जो आपला Gmail दिलेला होता कॉलेजला, तोच तुमचा लॉग इन ID आहे आणि तिथे पासवर्डसुद्धा आहे. आता तुमचे ॲडमिशन झाल्यानंतर तुमचे बायो किंवा मॅथ्स हा कोणता तरी एक सब्जेक्ट असतो. तर ही लिस्ट जेव्हा कॉलेजने लावली होती तुमच्या कॉलेजच्या नोटीस बोर्डवर, तिथेच तुमचा पासवर्डसुद्धा लिहिलेला होता. तो जर पासवर्डचा तुमच्याकडे इमेज असेल तर तुम्हाला पासवर्ड मिळून जाईल. मोस्टली आता तुमचा लॉग इन ID जो असेल तो ईमेल असेल, तर तो ईमेल तुम्ही एंटर करून द्यायचा. आता मी ज्या स्टुडंटचं चेक करतो आहे त्याचं ऑलरेडी खूप वेळा चेक केलेलं आहे, म्हणून येथे डायरेक्टच पासवर्ड आणि ईमेल येऊन जातं. तर तुम्हाला ते चेक करण्यासाठी तुमचं जे पासवर्ड असेल तो तुमच्या कॉलेजच्या नोटीस बोर्डवर तेव्हा जी लिस्ट लागली होती तिथे असेल. जर त्याचे इमेज असतील किंवा ती नोटीस बोर्डवर ती जी PDF आहे ती अजूनसुद्धा असेल, तर तुम्ही तेथून बघू शकता. तुमच्या नावापुढे तुमचा ईमेल असेल आणि त्यापुढे तुमचा पासवर्डसुद्धा असेल आणि तुमचा बायो किंवा मॅथ्स कोणता सब्जेक्ट घेतला होता ती असेल. फर्स्ट सेमच्या वेळेसची ही गोष्ट असेल विद्यार्थी मित्रांनो. तर तेथून तुम्ही तुमचा पासवर्ड मिळवू शकता आणि लॉग इन ID मिळवू शकता. तर आता मी येथे साइन इन करून तुम्हाला दाखवून देतो की रिझल्ट कसा चेक करायचा. तर मी येथे लॉग इन ID टाकलेला आहे, पासवर्ड टाकलेला आहे. आता पासवर्ड जे स्टुडंटचा मी पासवर्ड घेतलेला आहे त्यावेळेस पासवर्ड होता ॲग्री 2324. आता तुमचं ज्या वेळेसचं ॲडमिशन असेल तोच तुमचा पासवर्ड असू शकतो. मोस्टली पासवर्ड असा असतो ॲग्री 2324 किंवा ॲग्री @2324. आता तुमचं ॲडमिशन जे आहे ते 2526ला झालेलं आहे, तर तुम्ही 2526 टाकून बघा. तर आता पासवर्ड टाकल्यानंतर आपलं साइन इन झालेलं आहे. साइन इन झाल्यानंतर आता तुम्हाला येथे तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तोसुद्धा दिसेल. इथे तुम्ही बघू शकता VV281 आणि इथे स्टुडंटचं नावसुद्धा दिसतं आहे आणि ईमेल पण दिसतो आहे. तर आता आपल्याला इथे झूम इन करायचं आहे. झूम इन केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट ग्रेड कार्डसुद्धा व्ह्यू करू शकता. पण जर तुम्हाला तुमचे विषय बॅक आहेत का नाही ते चेक करायचं आहे, तर तुम्हाला इथे ॲडमिशन प्रोसेसवाल्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यात पहिलं जे ऑप्शन आहे ऑनलाईन फीस पेमेंट, त्यावर क्लिक करायचं आहे. तर यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर काही अशा प्रकारचा इंटरफेस येईल. तर तुम्ही येथे झूम इन करायचं आणि पर्टिक्युलर्समध्ये सिलेक्टच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला रिॲव्हॅल्युएशन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. रिइव्हॅल्युएशन, तर यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला येथे पुढे ऑप्शन्स येतील इयर, सेमिस्टर आणि कोर्स. तर आता इयर सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आता ज्या स्टुडंटचं आपण चेक करतो त्याचं इयर 24-25 होतं, तर आपण ते सिलेक्ट करू. आणि त्यानंतर सेमिस्टर 1-2, तर आपण येथे सेमिस्टर 2 सर्च करून बघू, कारण हा स्टुडंट जो असेल तो आता थर्ड इयरला आहे. तर आता आपण सेमिस्टर 2 सर्च केलं आणि येथे आपण बघू शकतो सब्जेक्ट्स अदर दॅन गिवन बिलो. तर येथे कोणताच सब्जेक्ट नाही, म्हणजे या विद्यार्थ्याचे सर्व विषय ऑल क्लिअर आहे. आता आपण याचा ग्रेड कार्ड आता आपण तुम्हाला याचा ग्रेड कार्ड व्ह्यू करून दाखवू. तर आता आपल्याला कळलं की विषय बॅक आहे का नाही. आता आपल्याला ग्रेड कार्ड जर बघायचं असेल तर तुम्ही ते सुद्धा बघू शकता. आता तुमचा नुकताच रिझल्ट लागलेला आहे म्हणून तुमचा ग्रेड कार्ड दिसेल याची काही गॅरंटी नाही. पण तुम्हाला एक जुन्या स्टुडंटचा ग्रेड कार्ड दाखवून बघतो मी. इथं व्ह्यूच्या ऑप्शनमध्ये व्ह्यू माय रिझल्ट ग्रेड कार्डवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर येथे तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला येथे अकॅडमिक पिरियडचा जो ऑप्शन आहे त्यात तुम्हाला इथे अकॅडमिक पिरियड टाकायचं आहे. त्यानंतर येथे बघा कॉलेजचं नावसुद्धा येऊन जातं, ज्या कॉलेजला स्टुडंट होता त्या कॉलेजचं नाव. मग त्यानंतर सेमिस्टर सिलेक्ट करायचं आहे. सेकंड सेमिस्टर मी क्लिक केलं, सेकंड सेमिस्टर मी क्लिक केलं आणि सर्चच्या ऑप्शनवर मी क्लिक करून दिलेलं आहे. आता तुम्ही येथे बघू शकता ग्रेड कार्ड आलेला आहे. आता हे 5th डिन्स कमिटीचा स्टुडंट होता म्हणून हे जुन्या सिलेबसचे सब्जेक्ट्स दिसत आहेत तुम्हाला. तर हे सर्व सब्जेक्ट्स आहेत, येथे त्यांचे क्रेडिट आहे. मग मिड टर्मचे मार्क्स, क्लास रेकॉर्डचे मार्क्स, प्रॅक्टिकल, फायनल थिअरीचे मार्क्स, टोटल मार्क्स, पर्सेंटेज, रिझल्ट, पास फेल, हे सर्व इथे दिसतं. ग्रेड कार्डसुद्धा आपण यात व्हिजिट करू शकतो. तर अशा प्रकारे तुम्हाला PDKV युनिव्हर्सिटीचा स्टुडंट्सला रिझल्ट चेक करता येतो.